पहिल्या भागात पाहिले, कोकणातला शिमगा उत्सव कसा दारोदारी निशाणी फिरवून त्याची पूजा केली जाते आणि प्रत्येकाच्या दारी खेळ खेळतात. त्यानंतर धुळवडच्या दिवशी ही निशाणी चव्हाट्याच्या देवळाजवळ ठेवून निशाणीची पूजा आणि होळीची पूजा केली जाते. गावातील सर्व मंडळी होळीला नारळ चढवून पूजा करतात. काही गावकरी त्यांचा एखादा नवस पूर्ण झाला असेल तर होळीला नवसाचा नारळ चढवतात. गावातील मंडळी एकत्र जमून ढोल ताशाच्या गजरात होळीचा आनंद लुटतात. ही होळी आंब्याच्या उंच झाडापासून बनवलेली असते. आंब्याचे झाड गावागावातून फिरवून होळी पौर्णिमेच्या दिवशी ही होळी चव्हाट्याच्या देवळासमोर उभी केली जाते. संध्याकाळच्या 4-5च्या दरम्यान सर्व गावकरी एकत्र जमून देवळाच्या बाहेर बसून होळी पेटवण्याची वाट बघतात. होळी पेटवल्यानंतर त्यांच्या खाण्यापिण्यासाठी गावात काही खाण्याचे स्टॉल देखील लावलेले असतात. होळीच्या अवतीभोवती गवताच्या पेंढ्या रचून होळी जाळली जाते. होळी पेटवल्यानंतर एक मानकरी त्या पेटलेल्या होळीवर चढून होळीच्या वरच्या भागात ठेवलेला नारळ फोडतो. होळी पेटवल्यानंतर ढोल ताशा वाजवत गावाचे सर्व जमलेले मंडळी एकमेकांना रंग लावतात आणि गुलाल उडवून धुळवड खेळली जाते. खेळल्यानंतर ढोल ताशा वाजवत नाचत गाजत रंग उधळत गावचे सर्व मंडळी मिरवणूक काढून देवाची निशाणी घेऊन गिरिये गावची ग्रामदैवत चौंडेश्वरी देवीच्या देवळापर्यंत घेऊन जातात.
रविवारी देवळात पोहोचल्यावर गावोगावी फिरून आणलेली निशाणी देवळाच्या बाहेर पाने शिंपडून देवळात ठेवली जाते. याला शिंपणं म्हणतात. शिंपणं झाल्यानंतर खेळे देवळात वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतात. देवळात गोमू गौरीचे नृत्य देखील असते. त्यांचं नृत्य झाल्यावर ते देवाचे दर्शन करतात. आणि शिंपणं झाल्यावर खेळे आपली नेसलेली साडी आणि फेटे ठेवून देवाचे दर्शन घेऊन शिमगा उत्सवाला निरोप देतात. अशा प्रकारे कोकणातला शिमगा हा सगळीकडे आनंदात उत्साहात 12 दिवसाचा खेळ खेळला जातो.